न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिकमधील पंचवटीत असलेल्या आडगाव येथील अतुलदादा मते युवा मंच आडगाव आणि शिवजन्मोत्सव सोहळा समिती आडगाव अध्यक्ष अतुलदादा मते यांच्या वतीने भव्य दिव्य आडगाव महोत्सव 2024चे आयोजन करण्यात आले आहे। तसेच आडगाव महोत्सवामध्ये दररोज विविध कार्यक्रमांची रूपरेषा तयार केली आहे। यामध्ये दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी भव्य अशी कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे। या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रामधून कुस्ती पैलवान सहभागी झाले आहेत। या स्पर्धेत विविध वजन गटात कुस्ती स्पर्धा घेण्यात आली आहे। प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले पैलवान शिवराज राक्षे, पैलवान हर्षवर्धन सदगीर, पैलवान बाळू बोडके यांची विशेष उपस्थिती लाभली आहे। या कार्यक्रमाचे आयोजक अतुलदादा मते युवा मंच आडगाव यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे लाभलेले पैलवान यांना शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे। प्रमुख पाहुणे यांनी आडगाव महोत्सव 2024 कुस्ती स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला हातमिळवणी करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। तसेच आयोजक अतुलदादा मते यांचं कौतुक केलं असून भविष्यात अशा स्पर्धा आणि कार्यक्रम दादांनी घेऊन प्रथमच असा महोत्सव घेऊन एक छान उपक्रम हाती घेतलाय असं मनोगत व्यक्त केलंय। दादांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे आणि आडगाव महोत्सव 2024चे प्रथम मानकरी ठरलेत पैलवान बाळू बोडके हे आडगाव केसरी ठरलेत। त्यांना आयोजक आणि अतुलदादा मते यांच्या हस्ते चांदीची गदा आणि रोख बक्षीस देण्यात आले। आयोजक अतुलदादा मते आणि उपस्थित मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आडगाव येथील मेडिकल फाटाच्या बाजूला असलेल्या मैदानावर मोठ्या उत्साहामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यावेळी आडगावचे प्रतिष्ठित नागरिक शंकरराव मते यांच्या मार्गदर्शनाखाली आडगावमधील ग्रामस्थ आणि अतुलदादा मते युवा मंचचे संस्थापक आणि आडगाव शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष श्री अतुलदादा मते आणि युवा मंचचे सदस्य पदाधिकारी असून प्रमुख पाहुणे यांनी अतुलदादा मते यांचं तोंड भरून कौतुक केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तसेच या आडगाव महोत्सव 2024 मध्ये सलग 7 दिवस विविध सांस्कृतिक कबड्डी, कुस्ती, गीत गायन, बॉडी बिल्डिंग स्पर्धा, सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर यांचा न्यू होम मिनिस्टर, खेळ रंगला पैठणीचा अशा बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन अतुलदादा मते युवा मंचचे संस्थापक आडगाव शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अतुलदादा मते यांनी केले। आणि या आडगाव महोत्सव 2024 आयोजित केल्यामुळे आडगावमधील या आडगाव महोत्सवाला गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलंय। आजच्या जे आयोजन केलं खूप चांगलं आहे। अतुलदादा मतेंचं मनापासून आम्ही स्वागत करतो नाशिक जिल्हा तालीम संघ अध्यक्ष या नात्याने, कारण इतकं देखणं जो नाशिक जिल्ह्यामध्ये आणि 2023 आणि 24 हे पहिलं आयोजन आहे, खूप चांगलं झालं। त्याबद्दल मी आमच्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि खरं आनंद या गोष्टीचा वाटतोय की या स्पर्धेला 2 महाराष्ट्र केसरी आलेले। इतिहासामध्ये नाशिकमध्ये असं पहिल्यांदा घडतंय का एका स्पर्धेला 2 महाराष्ट्र केसरी येत आहे। त्याच्या मागचं कारण अतुलदादांना मी विचारलंय का बाबा यांना बघून तरी आपल्या जिल्ह्यामध्ये परत असे महाराष्ट्र केसरी बनतील आणि मुलांना त्यांच्याकडे बघून एक चालना भेटेल। खरं त्यांचा जो निर्णय खूप चांगला होता आणि मी त्यांना परत एकदा आवाहन करतो की त्यांनी पुन्हा या स्पर्धेत पुढच्या वर्षी म्हणा 3 महिन्यातून 4 महिन्यातून या कुस्तीला चालना देण्यासाठी या स्पर्धा घेत राहावे, जेणेकरून आपल्या नाशिक जिल्हा हा खूप गोरगरिबांचा जिल्हा आहे। आपल्याकडे जसं नगर, पुन्हा धुळा, आपलं नगर, पुन्हा सोलापूर, सांगली, कोल्हापूर इकडे एक कुस्तीला राजेश्री आश्रय म्हणजे तिकडे ऑलरेडी प्रत्येक घरात पैलवान आहे। आपल्याकडे पैलवान कमी, कारण की आपल्या भागामध्ये मुलाला जो खुराकासाठी पैसा लागतो तो नसतो। आपली मुलं जास्त करून अशा आयोजन करतात, यांच्या माध्यमातून जो पैसा भेटतो त्याच्यातून त्यांचा खुराकाचा खुराक त्यांच्यासाठी ते पैसे ते खुराक घेत असतात। नक्कीच मी अतुलदादांचं खूप आभार व्यक्त करतो। आज खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी बोलवलं ते आमचे मित्र अतुलदादा यांनी या ठिकाणी मला आणि महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांना आमंत्रित केलं। खरं तर मी या नाशिकच्याच नगरीतला मल्ल आहे आणि मला या ठिकाणी एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये बोलवून मान सन्मान दिला त्याबद्दल प्रथमतः त्यांचे मनापासून आभार मानतो। खरं म्हणजे या आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये कुस्ती कुठंतरी मागं पडत चालली होती आणि या अशा परिस्थितीतच जर अशा आडगाव महोत्सव सारख्या जर स्पर्धा जर नियोजन झालं तर खऱ्या अर्थाने या नाशिक जिल्ह्यातून मोठे मोठे मल्ल तयार होतील हे नक्कीच सांगू शकतो। आणि या माध्यमातून अतुलदादा युवा मंचने दाखवून दिलं आज आडगाव नगरीमध्ये की क्रीडा क्षेत्राला कसं प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि ते आज या ठिकाणी समोर दिसतंय। कुस्ती स्पर्धा असेल, बॉडी बिल्डिंग स्पर्धा असेल, कबड्डी स्पर्धा असेल आणि अनेक स्पर्धा या ठिकाणी आयोजन केलं गेलं।
खूप म्हणजे सुंदर पद्धतीने आजपर्यंत तर नाशिक जिल्ह्यात असं नियोजन आम्ही तरी बघितलं नाही कोणत्या स्पर्धेमध्ये. आणि अशीच जर अतुलदादा युवा मंचने आणि अतुलदादा यांनी जर क्रीडा क्षेत्रासाठी जर सपोर्ट करत राहिली तर नक्कीच आपल्या एक कुठं ना कुठं आपला हातभार म्हटलं तरी चालेल. आणि नक्कीच या जिल्ह्यातून मोठे मोठे मल्ल कुस्ती क्षेत्रातले असो किंवा अनेक कोणत्याही क्रीडा क्षेत्राला असो ते नक्की देश पातळीवरती नाव गाजवतील यात काही शंका नाही. अशा स्पर्धा यापुढे होत राहतील हीच मी अतुलदादा युवा मंच आणि अतुलदादा यांच्याकडून अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद. गेल्या 3 दिवसापासून आपल्याकडे इथे आडगाव महोत्सवाचा कार्यक्रम चालू आहे. त्यात या तिसऱ्या दिवशी कुस्तीची स्पर्धा या ठिकाणी आपण भरवलेली आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर पूर्ण जिल्ह्याभरातून चांगले मल्ल आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. या कुस्ती स्पर्धेसाठी आमचे नाशिक तालीम संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी शिंदे यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला या ठिकाणी लागलं. त्याच्यानंतर कुस्तीसाठी मान्यवर म्हणून महाराष्ट्र केसरी असलेले शिवराजजी राक्षे, हर्षद सदगीर यांचं सुद्धा या ठिकाणी प्रमुख उपस्थिती आम्हाला लागली. त्यांच्या उपस्थितीमुळे आमच्या कार्यक्रमात नक्कीच एक चार चांद लागले असं म्हणता येईल आम्हाला. मी सर्व मान्यवरांना आणि उपस्थितांना सांगतो की आम्ही ज्ञानेश्वर भाऊने आम्हाला जशी विनंती केली त्याच पद्धतीने दरवर्षी एक नवीन वर्षानिमित्त हा आडगाव महोत्सव घेऊन आणि याच्यात कुस्तीचं चांगल्या प्रकारे आयोजन करून आम्ही जे वंचित खेळाडू आहेत त्यांच्यापर्यंत ही कुस्ती किंवा हे खेळ जात नाही त्यांना त्यात प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम या माध्यमातून आम्ही नक्की करू. मी सर्व उपस्थितांच्या वतीने सर्व मान्यवरांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच आडगाव महोत्सव 2024चे अतुलदादा मते यांनी आयोजन केलं असून त्यांचे अगदी मनापासून आभार मानले. तसेच ही कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक मैदानामध्ये रात्री उशिरापर्यंत उपस्थित होते. न्यूज इंडिया मराठीसाठी गणेश देवाडेसह अश्विनी पुरी, नाशिक.